हॅलो, तुम्ही चक्रीवादळ अभ्यासत आहात? जर चक्रीवादळ अभ्यासत असाल तर तुम्ही चक्रीवादळ अभ्यासत असताना रिसेंट जे चक्रीवादळ आले आहे त्यांची नावे अभ्यासायची. मी हे त्या दृष्टीने सांगून राहिलो की PYQ मध्ये क्वेश्चन्स कसे आले आणि फ्युचरमध्ये कसे क्वेश्चन येऊ शकते. यामध्ये कोणता चक्रीवादळ कोणत्या भागात उत्पन्न झाला आहे हा पहिला पॉइंट, त्या चक्रीवादळाला नाव कोण दिलं आहे तो दुसरा पॉइंट, आणि अफेक्टेड एरिया कोणता आहे या प्रकारचे प्रश्न बनेल. आता पुढील जेवढे स्लाइड आहे ह्या तीनच गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजेच तुमचा स्कोरिंगचा चान्सेस जास्त राहील. आता इथं बघा, मुख्यतः आपण शक्ती, सेनियार, मोंथा आणि दितवा हे 4 सायक्लोन अभ्यासणार आहोत. आता इमेज बघितल्याबरोबर ह्या इमेजवर थोडा वेळ थांबू आपण, कारण शक्तीचं ओरिजिन कोणत्या भागात आहे? अरबी समुद्रात. कोणता? अरबी समुद्र. अरबी समुद्र भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पश्चिम भागात. यासाठी बंगालचा उपसागर कोणत्या दिशेला आहे? पूर्व भागेला. आणि त्यामध्ये कोणकोणते आहे? मोंथा, सेनियार. आता ऑब्विसली हे जे सायक्लोन्स आहे हे जेव्हा भारताला हिट करतील तर कोणत्या भागात करतील हे लक्षात घ्या, तेच आहे पुढच्या स्लाइडमध्ये. आता विचार करू आपण सायक्लोन शक्ती. शक्ती हे नाव भारतात जरी वाटत असलं तरी श्रीलंकेनं हे नाव दिलं आहे. सायक्लोन शक्ती इज नेम गिवन बाय श्रीलंका. आणि लोकेशन कुठं आहे? ईस्ट सेंट्रल अरेबियन सी. आताच आपण बघितलं होतं ईस्ट सेंट्रल अरेबियन सी. आणि कोणकोणत्या एरियाला हिट केलं आहे त्यांनी? गुजरात कोस्ट, त्यानंतर साऊथर्न पाकिस्तान आणि नाले आणि पोरबंदर एरिया. मेनली लक्षात ठेवा गुजरात कोस्ट. दुसरा बघूया, दुसरं चक्रीवादळ आहे दितवा. आता दितवा इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की गव्हर्नमेंटने एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं, सागर बंधू. सागर बंधू हे सागर बंधू ह्या सायक्लोन दितवामुळेच लॉन्च केलं आणि श्रीलंकेसाठी लॉन्च केलं होतं ते. कशासाठी? श्रीलंकेसाठी. आता पुन्हा जाऊ, सायक्लोन दितवा हे नाव कोण दिलं आहे? MN. आणि ओरिजिन कुठं आहे दितवाचं? एकदा तुम्ही स्लाइड बघून घ्या. दितवा कुठं आहे? ह्या साईडला ओरिजिन आहे. त्याच प्रकारे इंडियन स्टेट कोणकोणते अफेक्ट आहे? तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. आणि असं म्हणतात की 2004च्या सुनामी नंतर सर्वात जास्त डेडलीएस्ट नॅचरल डिझास्टर श्रीलंकेमध्ये जर आला असेल तर हा सायक्लोन दितवा आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कॉस्ट किती लागली त्याची? 1.6 बिलियनचं नुकसान करून गेला तो सायक्लोन दितवा. पुढे बघूया, सायक्लोन मोंथा हे ऑक्टोबर 2025 मध्ये आला होता. आणि पुन्हा लोकेशन बंगालची खाडी किंवा बंगालचा उपसागर. आता मोंथा हे नाव थायलंडचं आहे, म्हणजे थायलंडने दिलं आहे. मोंथामध्ये म्हणजे होते फ्रॅग्रंट फ्लॉवर, सुगंधित फूल किंवा ब्युटिफुल फ्लॉवर, सुंदर फूल. आता हे कुठे कुठे हिट केलं आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा. आणि यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की इनडायरेक्टली यांनी अफेक्ट केलं नेपाळला. पुढे चलूया, चक्रीवादळ नाव आहे सेनियार. हे नाव दिलं आहे UAEनं. आणि साऊथर्न थायलंड, पेनिन्सुलर मलेशिया आणि सुमात्रा इंडोनेशिया ह्या भागात हे सायक्लोन आलं. आणि इथं थोडं तुम्ही जर ती मागची स्लाइड बघितली तर त्यात तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो सेनियार आहे याचं लोकेशन जे इक्वेटर पासून खूप जवळ आहे, ही याची खासियत होती एक. कारण हा एक खूप रेअर इव्हेंट आहे जेव्हा इक्वेटरच्या जवळ चक्रीवादळ येतात. हा कुठं आलाय? स्टेट ऑफ मलाक्कामध्ये. तर जेव्हा तुम्ही स्टॅटिक पोर्शनमधून चक्रीवादळ अभ्यासाल तर त्यांचं फॉर्मेशन इक्वेटरवर का बरं होत नाही याबद्दल सुद्धा वाचून घ्या, क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर हे झाले 4 इम्पॉर्टंट सायक्लोन. आता फ्युचरमध्ये जे सायक्लोन येतील, फ्युचरमधला नेक्स्ट सायक्लोन आहे अर्नब. आणि हे नाव कोण दिलं आहे? बांगलादेश. आणि त्यानंतर जो सायक्लोन येईल मुरासू, ते नाव देईन इंडिया. आता हे नाव ठेवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. 13 कंट्रीज आहे नॉर्थ इंडियन ओशनमध्ये. त्यांची एक संघटना आहे आणि त्यामार्फत
वेळोवेळी क्रमशः ते नावं देत असतात. सेकंडची स्लाइड तुम्ही रिव्हिजन म्हणून बघू शकता. मोंथा हे नाव थायलंडने दिलं. फ्रॅग्रंट फ्लॉवर सेनियर UAE, दितवा येमेन, अर्नब बांगलादेश, मुरासू इंडिया, अक्वन इराण, कानी मालदीव्स, गमान किंवा तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता म्यानमार, आणि सैल ओमान. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, सध्या इम्पॉर्टंट आहे वरचे 3. अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ज्यांचे बॅकवर्ड लिंकेज आपण करंटच्या माध्यमातून घेत असू, तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ॲटलिस्ट सबस्क्राईब तरी करून जा. थँक्यू.